हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती रसमलाई केकची ऑर्डर. बट ओळखीच्याच कस्टमरने ऑर्डर दिली होती आणि त्यांनी फर्स्ट टाईमच केक म्हणजे ऑर्डर केला होता माझ्याकडून. म्हणजे खूप आधीपासून माहिती त्यांना मी केक वगैरे बनवते, बट त्यांनी फर्स्ट टाईम ऑर्डर दिली मला. त्यांच्या मुलाचा बड्डे होता आणि त्यांना खरं तर हवा होता रसमलाई केक. बट काय झालं की रसमलाई तर मी खूप स्वीट होम्समध्ये वगैरे खूप ठिकाणी शोधली, काका हलवाईमध्ये वगैरे म्हणजे भरपूर ठिकाणी शोधली. बट त्या दिवशी काय झालं होतं की लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू होता पावसामुळे आणि रसमलाई कुठेच अवेलेबल नव्हती. म्हणजे आमच्या एरियामध्ये पण मी माझ्या भावाला पाठवलं होतं की म्हणजे चेक कर कुठे मिळते का. त्याचे सगळीकडून फोन येत होते की नाहीच म्हणून, लाईटीच्या प्रॉब्लेममुळे आज कोणी बनवलीच नाही रसमलाई. सो मी ऑर्डर मला सकाळीच आली होती, बट तरी पण मी वेट केलं. पप्पा 3-4 येतात कामावरून, सिटीमध्ये जातात ते. सो मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की तिकडे मिळते का बघा कुठे. सो त्यांनी तिकडे पण बघितले, सिटीमध्ये पण, तिकडे पण नाही. इकडे धायरी वगैरे नरेमध्ये पण बघितलं, तिथे पण नाही. म्हणजे कुठंच अवेलेबल नव्हती रसमलाई. सो मी तरी पण 3-4 वाट बघितली, बट त्यांनी घरी येऊन सांगितलं की रसमलाई कुठंच अवेलेबल नाही. नंतर मी कस्टमरला कॉल करून सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे. सो रसमलाई कुठंच अवेलेबल नाही आहे आणि बेस तर मी करून ठेवलं होतं रसमलाईसाठी. आणि प्रीमिक्स म्हणजे बॅटर बनवतानाच मी त्याच्यामध्ये येलो कलर आणि रसमलाईचं एसेन्स ॲड केलं होतं, कारण ते फ्लेवरसाठी. बट थोडंच ॲड केलं, त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही. बट मी कस्टमरला सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे आणि माझा बेस पण रेडी झाला आहे. सो चॉकलेट फ्लेवर तर बनवता येणार नाही, तर पायनॅपल करून देऊ का. तर कस्टमरनी म्हणजे लगेच होकार दिला आणि कस्टमर हो बोलल्या मी लगेच हा केक बनवायला घेतला. म्हणजे एवढं सगळा प्रॉब्लेम पण होत असतात केक म्हणजे ऑर्डरच्या टायमिंगला. आणि आपण एकदम तर स्टॉक काय आणून ठेवू शकत नाही, कारण रसमलाई केकच्या ऑर्डर्स आपल्याला सारख्या येत नाही. जशी ऑर्डर येते तशी फ्रेश रसमलाई आपण घेऊन येतो. तर मग त्यामुळे स्टॉक काय ठेवता येतच नाही, म्हणजे आलाच नसता. आणि जरी असलं असतं स्टॉक घरी तर तो राहिला नसता, कधीच संपून गेला असता. कारण रसमलाई ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना आवडते. म्हणजे कोणाला आवडत नाही असं नाहीच आहे, त्याची टेस्टच एवढी छान असते. आणि खरंच रसमलाईचा केक पण खूप छान लागतो. तर त्यांनी पायनॅपल केक सांगितलं मी लगेच तयारीला लागले. बाकीची क्रीम वगैरे सगळी बनवून घेतली. मग परत त्याच्यामध्ये क्रीममध्ये, शुगर सिरपमध्ये सगळेमध्ये पायनॅपलचं एसेन्स ॲड करत गेले, म्हणजे रसमलाईचा फ्लेवर उतरला नसता. सो म्हणलं ह्याची थोडीशी वेगळी काहीतरी डिझाईन बनव, कारण कस्टमरने सांगितलं होतं की डिझाईन तुला हवी तशी बनव. आणि मुलाचा बड्डे होता, सो मुलाला म्हणजे बॉईजला अशी काय डिझाईन करणार ना आपण वेगळी. तर ते थीम वगैरे, कार थीम वगैरे तसं काही असायला, तो म्हणजे लहान पण नव्हता, मोठा मुलगा होता, त्याचा बड्डे होता. नंतर फिनिशिंग झाल्यानंतर मी क्रमकोट करून थोडा सेट व्हायला ठेवलं आणि केक त्यांना संध्याकाळी 8:30-9 पाहिजे होता. सो मी निवांत होते. आणि ओळखीचं कस्टमर असले की त्यांचं काही टेन्शन नसतं. न्यू वगैरे कस्टमर असेल तर मग थोडं टेन्शन असतं की केक टाईमवरच गेला पाहिजे वगैरे वगैरे खूप काही. तर मी बेस वगैरे क्लीन करून घेतला, सगळं क्लीन करून घेतलं, मेसी डिझाईन बनवून घेतली. आणि असं म्हणजे थोडासा डार्क येलो कलर घेतला आणि येलो कलरनी अशी जी बॉटम असतो केकचा त्याला असं छोट्या स्पूननी स्प्रेड करून घेतलं. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे छान वाटतं. हे पण तुम्हाला पण आवडेल ही आयडिया. खरंच खूप छान वाटतं. आणि ह्यानी केकला लुक पण छान येतो. आधी मी काय करायचे, पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून डॉट्स द्यायचे आणि मग त्याला स्प्रेड करायचे वरच्या साईडला, टॉप साईडला. बट नंतर म्हणलं की तसं करण्यापेक्षा असं करून बघूयात. त्याने कसं क्रीम थोडी जास्त जाते, बट ह्यानी नाही जात, म्हणजे जास्त एक्स्ट्रा जात नाही आणि केकची साईज वगैरे सगळं सेम राहतं. सो तुम्ही बघताय की आत्ताच केकला किती छान लुक येतो आहे. आणि वरतून तर मी फ्लावर्स वगैरेच काढले होते, मग बीड्स वगैरे टाकून घेतले. आणि अशाच न्यू डिझाईन शिकण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आधीचेसुद्धा व्लॉग्स बघा, म्हणजे आधीचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आधीचे व्हिडिओज बघून तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करणार 100% चॅनलला, असं होऊच शकत नाही की तुम्ही सबस्क्राईब नाही करणार चॅनलला. तर हे झाल्यानंतर येलो क्रीम तर मी ऑलरेडी पायपिंग बॅगमध्ये फिल करून ठेवली होती, कारण ती सेट व्हायला ठेवली फ्रीजमध्ये. आणि मग नंतर 2Dच्या नोझलने मी फ्लावर्स काढून घेतले वरती टॉपला. तर हे असं होतं, सारखं नोझल वगैरे काही ना काही नुसतं पडतच असतं. तर कस्टमरचं पण मला खूप छान कमेंट आली की केक खूप टेस्टी झाला होता, खूप म्हणजे फ्रेश बनवला होता असं वगैरे पण सांगितलं त्यांनी. आणि एवढं छान त्यांनी कमेंट म्हणजे मला टाईप करून पाठवली ना, की म्हणजे खरंच आवडली मला ती खूप. तर तुम्हालाही हा केक आवडला असेल तर प्लीज
चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिझाईन कशी झाली आहे मला कमेंटमध्ये करून सांगा. तर हा केक मी 300ला सेल केला आहे. हाफ KGचा आहे हा केक आणि अकॉर्डिंग टू डिझाईन केकचे रेट्स पण वाढतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की माझे केक खूप स्वस्त आहेत, बाकीचे म्हणजे किती प्राईज वगैरे असते, तर ठीक आहे, मी हळूहळू म्हणजे करणारच आहे. म्हणजे आता कसं मटेरियल पण कॉस्टली होत चालले, मला पण परवडलं पाहिजे, मला पण प्रॉफिटेबल झालं पाहिजे, हाच मी प्रयत्न करणार. तर ओळखीचे कस्टमर असले की थोडीफार बार्गेनिंग ही होतेच, किंवा रिलेटिव्स वगैरे असं कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि बीड्स टाकून झाल्यावर हा आहे केकचा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला हा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.